मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे सकाळपासून भयंकर पाऊस चालू असा आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट अशी की कालपासून सगळ्या मामांचे स्टेटस बघतोय, चौघीक मासे जाम चढलेले असो, भरपूर मोठे मोठे. आणि चढणीच्या माशांची मजा धरूची ती काय वेगळीच असता, जी म्हणजे अविस्मरणीय असतात. तर म्हणजे त्या सगळं वरचं पाणी आमच्या खाली नदीन काय येतं घाटातला सगळ्याकडचं गेळ्याचं वगैरे. तर आता आम्ही संध्याकाळच्या दरम्यान नदीकडे इल्लेलो, तर वरचं सगळं पाणी खाली उतरा निघलेलं असं. सकाळपासून एवढे शिट्टी शिट्टी पाऊस लागता, म्हणजे इतकं मोठं असं नाही पण बारीक बारीक लागता, पण वरच्या पट्ट्यावर ना भयंकर मोठं पाऊस इल्लेला असा. त्यामुळे वातावरण तुम्ही बघू शकता कसला झाला आता. आणि पाणी वरसून दिल्यामुळे पाण्याचा कलर एकदम खदूळ असा. हे बघा म्हणजे तुम्ही पाण्याचा कलर बघू शकता. ह्या सगळा वरसून पाणी इल्लेला असा आणि जो वेग कधी पण वाढाक शकता. ज्या पद्धतीने वरती पाऊस लागता त्यासाठी खडीयेचा सगळा पाणी ह्या नदीन होत येतं आणि खाली जाता. एकदम गढूळ पाणी इल्लेला, रेवाट सगळा जमलेला. मंडळी, पावसाचं कोकणात आगमन होणार म्हणजे अर्थातच आपल्या गणपती बाप्पा जे आराध्य देव असतात कोकणकरांचे, त्यांचं आगमन होणार. पाऊस लागलो, पहिलं पाऊस लागान गेलो, त्यानंतर जून महिन्याचं जेव्हा मृग नक्षत्र सुरू होतं त्यानंतर ओढ लागतात ती गणरायाच्या आगमनाची. काही महिन्यांनी हा सगळा मस्त जाताला, फुलतला सगळा, हिरव्यागार होतला, तरवे वगैरे येतले, सगळे लावणी असतली. या त्यानंतर गणपती बाप्पाचं आगमन होतला. गणेश चतुर्थी म्हणजे कोकणकरांसाठी एक वेगळंच असं सण असा, उत्सव असा, जो की पूर्ण महाराष्ट्रातच, कोकणातच नाही महाराष्ट्रातच मोठ्या मान सन्मानानं केलं जातं. गणेश चतुर्थी हा सण जो की एक सार्वजनिक सण असा, कुटुंबात एकत्र आणण्याचा गणेश चतुर्थी सण असा. आणि म्हणजे आज मिरग असं सांगायचा उद्देश असो, मिरगाच्या म्हणजे प्रत्येकजण कोकणात मिरग असलो काय गावठी कोंबडा आणि चिकन वडे असतात, म्हणजेच पुरिये किंवा वडे पण असतात. पण सध्या सोमवारी मिरग इल्लेलं असं, त्यामुळे सोमवारचं चिकन आम्ही करणार नाही. त्याच्यामुळे यंदाचं मिरग नाही, पुढच्या मिरगाक आपण नक्की गावठी चिकन आणि कोंबडी वडे करतलं. नाही तर आज मिरगाच्या प्रत्येक दिवशी प्रत्येकाच्या घरात पोळी सागोटी काय ना काहीतरी असतात. आणि काल मृग नक्षत्र झाला, मग त्या मृग नक्षत्रात ना झाडांची लागवड पण केली जाता, जेणेकरून त्या झाडाची त्या चांगल्या प्रकारे वाढ होता. पण मिरगात तुम्ही एखादा झाड किंवा लग्न समारंभ अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी करू शकणार नाही. तर पाण्याचा कलरच बघा वेगळं वाटेल. ह्या सगळ्या असं आता ना म्हणजे जी नदीमध्ये साठलेली घाण असता उन्हाळ्याच्या दरम्यान, ही सगळी या पावसाच्या पाण्याबरोबर होऊन जाता. आणि पावसाळा इल्यानंतर म्हणजे आपण शुद्ध पाणी गावता. खूप मस्त झाला इकडचा सगळा. आणि आता फक्त उत्सुकता लागली आहे ती म्हणजे चढणीच्या माशांची. खूप म्हणजे प्रत्येक वर्षी बघू गेलास ना तर रात्रीचे चढणीचे मासे चढतात जास्त करून. आणि आमका महिला मंडळांचा तो क्षण एन्जॉय करून गावता नाही, पण आपली पुरुष मंडळी जी असा, लहान पोरग्यांपासून ते मोठ्या पुरुषांपर्यंत त्यांना सगळ्यांका एन्जॉयमेंट करून गावता. पण त्या यंदाच्या वर्षी मी नक्की फिक्स केलेलं असं की काही झाला तरी वेरल्यात जेव्हा मासे चढतले किंवा अजून वेगळ्या भागांमध्ये, तर तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते. कारण की तो व्हिडिओ म्हणजे अफलातून व्हिडिओ असतो आतापर्यंतचा आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरचं. तर आपण आता पुलाच्या त्या साईडला जाऊया, पुलावरती जाऊया, कारण की सगळं ह्या पाण्याचा खाली जाता. आणि रेवाट कसा पण जमा झालेला आणि जरा थंडगार वातावरण निर्माण झालेला. 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस चालूच असा आणि पुढचे काही दिवस पण पाऊस चालू असेल. त्यामुळे शक्यता असा मासे चढाक शकतात. मासे तेव्हा चढतात जेव्हा भरपूर नदींचं पाणी व्हावाक लागता, वापलेमधलं पाणी जेव्हा तुडुंब भरतात त्यानंतर मासे चढतात. म्हणजे कंटिन्यू तरी एक दिवस तरी पाऊस लागाकच होयो. तर आता आपण पुढच्या साईडीक जाऊया. या झाड असा, बऱ्याच व्हिडिओमध्ये हा झाड दिसत असता. तर मंडळी किती वर्ष झाली असतात, कितको पाऊस होता, सगळं या झाड बुडलेला असता. या फुल थोडा सकल असा आमचा ह्या असा था, तेव्हा ह्या झाडचा असा ना सगळा बुडान जाता पाण्याखालती. पण ता काय अजूनपर्यंत होवान किंवा मराक नाही. झाड खूप चांगल्या प्रकारे असा घट्ट असा, कसला झाड असं हे माहीत नाही. पण त्या जुना पूल असा ता जर झाला तरी नदीच्या वेगाच्या म्हणजे नदीचं पाणी येतं तर वेगानं येतं, त्यामुळे त्या झिजान मोडलेला. पण त्या झाडाक अजूनही काय जाऊक नाही. गढूळ पाणी एकदम जातं सगळं. गावातलं वातावरण एकदम मस्त होता, निसर्गरम्य. जेव्हा पाऊस येऊन जाता, 1-2 आठवडे जेव्हा सलग पाऊस लागता
तेव्हा जमिनीसोबत चांगली झाडांची सुद्धा व्यवस्थित मशागत होता. तर ह्या आपल्यामध्ये तरवो पेरलेला, तर तरवो सुद्धा यांचं बारीक बारीक येऊक लागलो हा. एखाद्या वेळेस जर पाऊस मोठं येलो तर नदीसोबत ह्या सगळ्याचा दिसतं, ह्या पाण्याखालून जाता, पूल तर सगळ्यात जाता. आम्ही आता नदीवरनं जातो घराकडे. संध्याकाळच्या ठिकाणी ब्लॉग शूट होता. तर जाता जाता नदीच्या ठिकाणी सर असंख्य अशी झाडं असत, ही सगळी रानझाडं असत. त्याच्यातलं एक म्हणजे माझ्या परिचयाचं असा, जा की आपल्या एखाद्या जखमेवरती उपाय करत असता. त्याचं नाव असतं रानमोडी. तर ह्या बघा अशा प्रकारे असता. तर थोडक्यात रानमोडी सगळ्यांच्या परिचयाची असतात, कोकणातले लहान ते थोरा मोठ्यापर्यंत. तर म्हणजे ह्याचं पालो जो असता, एखाद्या वेळेस आपण जखम होऊन खाली पडतो किंवा काय तर रक्तस्राव जो होता तेव्हा रानमोडीचं पालो लायलो जाता. त्यांना जा ब्लिडिंग होत असता तर लगेचच थांबता. रस्त्याच्या सगळीकडे आता ही अशी रानमोडी इल्लेली असत. पाऊस लागान गेल्यामुळे ना अजून चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होतली या. पाऊस येऊन गेलो की खरोखर म्हणजे वेगळाच एक अविस्मरणीय सगळा दृश्य होता. गावात तर खूप म्हणजे खूप मस्तच वाटता. सगळा काय हिरव्यागार झालेला भारी. आणि ती तर आपली महादेवगडची डोंगर रांग तर काय भारीच दिसली. थोड्या दिवसांनी सगळे धबधबे वगैरे ओतू लागतले. तर आम्ही घराकडे जायचं होतो तेवढ्यात ही ना स्वस्तिकाची फुलं दिसली, ज्यांच्यावरती पाणी पडलेलं आणि छान वाटतात. ती सगळा काय झाड या बहरलेला फुलांनी. अण्णा येलो दूध घ्या.